म्हणजे आमचा पूर्ण प्रयत्न असतो की गाडी आमची फायनलच पाहिजे। आणि सतीश दादा मित्र आजपर्यंत त्यांनी आपलं त्याचे नाव न टाकता ठाकूर बंधू म्हणून नाव टाकत असतो, जेणेकरून आमच्या परिवाराचं एक ठाकूर बंधू नाव असतो। त्या नावाने प्रत्येक टायमाला ती गाडी चालायची। आणि गेल्या वर्षी तर बरीच फायनल घेतल्या होत्या आणि यंदा पण आमची अपेक्षा तीच होती, पण एक दोन वेळा आम्हाला निराशा झाली। मग दादानी पण थोडासा हॉल्ट केला की आपल्याला आता काहीतरी मोठा प्रयत्न करावा लागेल, आणि तो प्रयत्न केला आणि आज यश मिळालं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये। आज सराई देवघर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत सुधीर दादा चेरकर यांनी आयोजन केलेलं होतं आणि त्या शर्यतीमध्ये फायनलचे 3 नंबरचे मानकरी तुम्ही झालेला। तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे। एक आपण म्हणतो एक मानाचा निकाल तो लागलेला आहे। गाडीचं नाव काय होतं आपल्या? सतीश ठाकूर भाळुंगे। तुमच्याच नावाने गाडी होती। दोन्ही बैलांची नावं? एक माझा बैलाचं नाव वशा आणि एक बकासूर। बकासूर म्हणजे आपला जो सलमान सलमानकडून तो बकासूर तुम्ही बैल घेतला, त्याची दावण म्हणजे त्यांनी पण खूप जास्त नाव केलेलं आहे। संपूर्ण रायगडभरात एक चर्चेत राहिलेला नंदी तुमच्याकडे आता आलेला आणि त्याने आज खूप सुंदर असं आपल्याला पण त्यांनी पहिल्या दिवशी एक मोठ्या मैदानात गुलाल दिला, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप आनंद आहे। खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे। मी तर म्हणेल आजचं हे शर्यतीसाठी तुम्ही टायमिंग दिलात, सिलेक्टिव्ह गाड्या होत्या आणि त्यामध्ये गुलालाचे मानकरी तुम्ही झालात। काय होतं म्हणजे काय ठरवलेलं होतं, काय तयारी झालेली होती? खरं सांगायला आपण बैल घेतल्यानंतर तो बैल घ्यायच्या आधी त्याच्यावर एक वादांगित गोष्ट घडली होती बैलाच्या बाबतीत, त्यामुळे आपल्याला 7-8 बंदरात गाडी हाकलायला भेटली नाही। बरोबर, पंचांच्या निर्णयाचा शेवटी आपण आदर केला पाहिजे सगळ्यांनी। त्यांनी सांगितलं का तुम्ही कोणत्याही बंदरात ह्या साईडचे आपले जे आमचे बंदर आहेत त्या कोणत्याही बंदरात गाडी हाकला, मग आम्ही नागाव कमिटीत तुमची गाडी घेऊ। त्या हिशोबाने आम्ही पहिलं बंदर हे होतं, म्हणून आपण फक्त आपल्या गाडीला एंट्री भेटली पाहिजे, बैलाला आपल्या मैदानात एंट्री भेटली पाहिजे, म्हणून आज आपण गाडी हाकलेली। तयारी तर आपली नेहमीच असते, हरण्यासाठी कोण गाडी हाकलत नाही। बरोबर आहे। एक सतीश ठाकूरचा अजिबात नाही। तुम्ही एक नियोजनच तसं ठेवलेलं होतं की पुढं बैलाचा पुढचा विचार करूनच आपण या बंदरात गाडी उतरलेली। आणि एक आपल्याला खात्री आहे काय, जर आपली गाडी खांबावर जाऊन फिरून आली तर काहीतरी गुलाल 100% आणते, 100% आणते। बकासूरची खरेदी तुम्ही केलीत, कितीपर्यंत झालेली होती खरेदी? बैलाची काही किंमत सांगायची नसते, पण सलमाननी प्रेमाने मला बैल दिलाय, त्याला जे अपेक्षित होते पैसे ते मी त्याला दिले। ते म्हणजे जेवढं त्याने सांगितलेलं होतं हो, त्याला अपेक्षित होते आणि त्याला मनापासून मला बैल द्यायचा होता। तो मला म्हणाला की दादा तुम्हाला मला बैल द्यायचा आहे, तुम्ही बघा पैसे। तुम्ही बोल बघ, तू प्रेमाने मला बैल दे, जे काय असेल तू बोल, त्या हिशोबाने पैसे नाही मी बोलणार, पण त्याला अपेक्षित पैसे मी दिलेत। आणि बैलाची जी ती आज वास्तविक किंमत आहे तेवढे पैसे आपण त्याला दिलेले आहेत। तो बैल म्हणजे बघायला गेलं तर एक चर्चेत राहिलेला नंदी आहे, तो बहुतेक त्यांनी नंबर दिलेले होते। बरोबर, ह्या वर्षात त्यांनी सगळ्यात जास्त फायनल मध्ये फायनलिस्ट झालेला बैल आहे, तो गुलालात राहिलेला। 6 शर्यती झाल्या, त्यातल्या तो 5 शर्यतीत गुलालात राहिला। 1 शर्यतीत त्याची गाडी पलटी झाली, गुलालात राहिला। एक सुंदर असा नंदी घेतलेला आहे आणि ते दावण आहे तुम्हाला। आजची गाडी कोणी हाकललेली होती? माझे जुने ड्रायव्हर किशोर घरत आणि संकेत शिंदे भाई। किशोर दादांबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे किशोर दादा म्हणजे कसं आहे, तो खूप अनुभवी आहे, त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि माझी गाडी हाकलताना त्याला खूप जिद्द असते, माझ्यापेक्षा त्याची जिद्द जास्त असते। ते असंच करायला पाहिजे, आपण तसंच केलं पाहिजे। नाही, त्याला खूप गाडीची आवड आहे, कधी तो नाराज होत नाही, नेहमी हसत असो। आज पण आपली गाडी जरा सुट्टानं मागे सुटली, फिरायला 6वी गेली, एवढ्या शॉर्ट बंदरात 2.5-3 मिनिटाच्या फायनल मध्ये गाडी 6वी फिरून गुलाल करणे पावला पावलात एवढी सोपी गोष्ट नाही। आपले बैल खूप सुंदर पळाले, नंबर काय आपल्याला पहिला दुसरा असं काय अपेक्षित नाही, आपल्याला गुलाल भेटला त्याच्यात खूप आनंद आहे। खूप आनंद आहे। जी पहिली गाडी आली ती पण माझ्या मित्रांची आहे, माझ्या मामांची आहे, त्यांनी आयोजनच केलं आणि त्यांची गाडी खूप सुंदर झाली, ती आमचीच आहे, त्याच्यात काही वाद नाही। आणि सगळ्या गाड्या आपल्या मित्रांच्या आमच्या सोबत पळाल्या, त्याच्यामध्ये आपल्याला काही कोणाशी कॉम्पिटिशन नाही आहे। बैलगाडीत नेहमी आपण खेळाडूंनी खेळलोय, भविष्यात पण आपलं एकच मत असेल की आपण सगळ्यांच्या शर्यतीत मोठ्या गाड्यांच्यात आपली गाडी पळेल आणि विजय पराजय आपल्याला जे काय होईल ते मान्य असेल। गाडीचं पुढे कसं असणार आहे नियोजन? म्हणजे गाडी आता येणाऱ्या मोठ्या बंदरात आपली गाडी नक्की असेल। 7-8 मध्ये 1 तारखेला तर आपल्याला शक्य नाही आहे, पण जर असं म्हणतात की पुढल्या नंतर अजून एक मैदान होणार आहे, त्या मैदानात 100% गाडी आपली असेल।
त्यामध्ये बकासूर हा धावताना 100% दिसणार. दिसणारच आहे. तर खरंच खूप सुंदर असा मी म्हणेल निकाल लागलेला आहे तुमचा. एक मानाचा जसं आपण निकाल म्हणतो तो लागलेला आहे. तुम्ही काय सांगाल का आनंदात? एक स्वतःची गाडी तुमची आज गुलालाची 3 नंबरची मानकरी झाली फायनल मध्ये, काय आनंद कसा? आज आनंद असा वाटतो की आमचा सत्यदाता मित्रमंडळ हा. म्हणजे आज बरेच दिवसापासून आमची चॉईसच होती हम्म, की आमच्या दादाची गाडी लागली पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. कारण 2-3 शर्यतीमध्ये बैल होतेच, पण तो थोडा मागे पुढे पोहायची गाडी कुठे, बरोबर. म्हणजे काय ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा. गाडी म्हणजे आमचा पूर्ण प्रयत्न असतो की गाडी आमची फायनलच पाहिजे. आणि सत्यदाता मित्र आजपर्यंत त्यांनी आपलं त्याचे नाव न टाकता ठाकूर बंधू म्हणून नाव टाकत असतो, हम्म, हम्म, हम्म. जेणेकरून आमच्या परिवाराचं एक ठाकूर बंधू नाव असतो. बरोबर. त्या नावाने प्रत्येक टायमाला ती गाडी चालायची. आणि गेल्या वर्षी तर बरीच फायनल घेतल्या होत्या Final आणि यंदा पण आमची अपेक्षा तीच होती, पण 1-2 वेळा आम्हाला निराशा झाली. मग दादानी पण थोडासा हॉल्ट केला की आपल्याला आता काहीतरी मोठा प्रयत्न करावा लागेल, आणि तो प्रयत्न केला आणि आज यश मिळालं त्यांना. हा, यश मिळालं. एक संयम म्हणतो आपण तो तुम्ही ठेवला, आणि संयम ठेवून बरोबर एक डोक्याने नियोजन म्हणतो तो तुम्ही केला. आणि गुलालाची आज पण मानकरी कसं आहे, आमचा जो बैल वशा आहे तो आतमध्ये धावतो, त्याची पण आम्ही साईड चेंज केली. त्याचं खूप आम्ही कौतुक करायला पाहिजे. हा, हा. कारण का मालकासाठी तो आज डाव्या साईडला खूप सुंदर पळतो. अच्छा. उजव्या साईडला त्याला थोडस जमत नाही, हम्म. पण उजव्या साईडला पण त्यांनी पळून माझं नाव टिकवण्यासाठी मला म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांचा तो अतिशय आवडतो आवडतं. आणि त्यांनी नाव आपलं कोणी पण टिकवलं. माझा धरावा त्याला. असे माझे बरेचसे लोक म्हणजे सांगायचं झालं तर पावसाळ्यात आम्ही सकाळी चालायला जातो काका आणि मी, हम्म. तर मी नाही गेलो तरी ते स्वतः त्याला चालत घेऊन एक पाय 2-4 किलोमीटर चालत म्हणजे घेऊन जाणार. तुमच्यासोबत नेतात. हा, चालत आम्ही जाऊ तसं बाईकवर घेतलं तर बाईकवर पण तो 5 किलोमीटर आम्ही जसे जाऊ तसं बाईकवर जातो. अच्छा. हा, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप प्रेम आहे आमचं. म्हणून आम्ही त्याला आता आतली साईड होती बाहेरच्या साईडला टाकला. बरेच लोक आमच्या लोकांचं मत होतं का बाहेर तो थोडासा कमी पडतो. खरी गोष्ट पण आहे, थोडासा कमी पडतो, त्याला तेवढं जमत नाही बाहेर, कारण बरेच टाइम तो आतमध्ये होता. बरेच पण आता आज त्यांनी गुलाल केला, त्यांनी दाखवलं का मी काहीतरी ह्या वेगळं साईडला करून दाखवलं. दाखवलं. तुम्ही काय सांगाल दादा आजच्या आनंदामध्ये? आज आमची गाडी म्हणजे बरेच दिवस आम्हाला गुलाल नव्हता, हम्म. आणि आज धावली तर आम्ही भरपूर समाधानी आहोत. त्यामुळे काय तेवढं आपल्याला 100% म्हणजे गुलाल भेटल्यावर आम्हाला जाम बैलांचे प्रयत्न केले. हा बैल घ्या तो बैल, आम्ही जाम प्रयत्न करून आज या स्टेपला पोहोचलो. आम्ही त्यात जाम आनंद झालो. आनंद आहे. एक काय म्हणतो आपण वेगवेगळे जे चर्चा झालेल्या होत्या त्यानंतर मी म्हणेल आज तुम्ही आलाच अखेर शेवटी आणि गुलालाची मानकरी तुम्ही झालेलाच आहात खरोखर. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला जातो. मी शुभेच्छा देतो तुम्हाला तुमची पुढची वाटचाल. बकासूर नंदी एक चर्चेत राहिलेला नंदी आपल्याकडे आहे, एक दावण चांगली होईल यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि खूप सुंदर अशी मुलाखत झालेली, खूप सुंदर असा दादांचा निकाल देखील लागलेला आहे. तर मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल. बाय. चला थँक्यू. चला बाबा.